प्रतीक्षा ताईच्या करवल्यांचा थाट काय अलगच आहे. जेवढ्या करवल्या बसतील तेवढ्यांची मेहंदी काढशील तू. आधी सांगायचं ना आई, काय मेहंदी काढायला एवढी माणसं ठेवली, बायकोला घेऊन आलो असतो. अरे देवा. आई, तू माझी पहिली मैत्रीण आहेस. माझ्या प्रत्येक आनंदात, प्रत्येक दुःखात तू माझी पाठीशी उभी राहिलीस. तुझ्या प्रेमामुळे आणि संस्कारामुळे आज मी इथे आत्मविश्वासाने उभी आहे. मुलीला घ्यायची पण प्रत्यक्ष आमची फुल अगदी म्हणजे एकदम गरीब मुलगी आहे आणि शांत. शिक्षणापासून जी परिस्थिती आमची होती ती फार गरीब परिस्थिती होती. शिक्षण देताना मी कपडे वगैरे असे साध्या पद्धतीने घ्यायचो, पण कधी माझ्यावर हट्ट त्यांनी केला नाही का पप्पा मला असा कपडा पाहिजे, मला तसा कपडा पाहिजे. दुःख या गोष्टीचं वाटते की एवढ्या मुलीतून आता ती सुद्धा जाणार, पण आनंद ही तितकंच आहे की तिच्या आता 2 हाताचे 4 हात होणार. आम्हाला सुद्धा नवीन जावई मिळणार. हा एक खूप म्हणजे आनंदाचा क्षण आहे. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आज पनवेल ओवल्या गावामध्ये आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात प्रतीक्षा ताईचा मेहंदी रसम. मेहंदी रसम म्हणजे आज मेहंदी वगैरे काढतील आणि संगीतची तयारी वगैरे या व्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि पुढच्या व्लॉगमध्ये संगीत पण येणार आहेत. म्हणजे आज फुल आहे बघा, तुम्हाला समजलंच असेल की मुंगाजी परिवारामध्ये शुभ कार्य होणार आहे. पूर्वी आपण प्रतीक्षा ताईचा साखरपुडा दाखवला, कसा ठाटामाटात झाला, आणि आता मी पूर्ण शुभ कार्य दाखवणार आहे. म्हणजे आज आपण मेहंदी बघणार आहोत, नंतर संगीतचा व्लॉग येईल आणि नंतर हल्दी, नंतर लग्न, सर्व काय सोहळा तुम्हाला मुंगाजी परिवारातला सर्व काय सोहळा दाखवीन मी तुम्हाला. आणि बघा, तुम्हाला स्टार्टिंगला समजलं असेल का माझ्या पाठीमागं शाही मंडप असा उभारलेला आहे पूर्ण. तो अजून इनकम्प्लीट आहे, तो तयारी चालू आहे अजून. तीच सर्व तयारी दाखवण्यासाठी मी इकडे आलेलो आहे. आज मेहंदी रसम, संगीत, हळद, लग्न सर्व काय दाखवीन. फुल धमाल येणार आहे आणि रॉयल कारभार असणार आहे ना. बघा, टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. बघूया काय काय माझ्या मस्ती होणार आहे ते 4-5 दिवस सगळं काय तुम्हाला दाखवेन. चला, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण की येणारे व्लॉग तगडे असणार आहेत. चला. आणि इकडं बघा, जी करवले असतात सर्व मामी काकीसांची वेगळा मेहंदीवाले बोलवलेले आहेत. दादासाहेब 3 त्यांना बोलवले आहे. सकाळपासून हा कार्य सुरू आहे ना. हाय, नाव काय? 9 वाजल्यापासून मेहंदी काढायला बोलवले आहेत. तुझं नाव काय? हां, माहीच्या मेहंदी काढतायत बघा. सुंदर मेहंदी रंगले बघा. हा असं असणार आहे. नंतर पुढं कोण कोण आहे बघू द्या. हां, ही ताई आहे. ताईची चालू आहे. ताईला अजून मला वाटतं 5-10 मिनटं लागू शकतात त्यांची स्पीड बघून ना. या देखील ताईची मस्त, म्हणजे तिन्ही डिझाईन अलग अलग आहेत ना. हां, वेगवेगळे डिझाईन. ताई दाखवा असा हात. मस्त. कुठून आले दादा तुम्ही? पनवेलवरून आलेत. नाही समजा हिंदी काय समजेल त्यांना. नाही, माझ्याशी बरोबर बोलतात ते. बघा, तुम्ही काय नंबरलात का? तुमची झाली दाखवा. सूर्यफूल आणि इकडं कमल काढला काय म्हणून लगेच ठरवलं का आता लगेच कमल काढायचा. ओके. नंतर तुम्ही आता नंबरला सकाळपासून साधारण किती मेहंद्या काढून झाल्या असतील? किती? 30-35 जणींची, जास्त जणींची झालेली आहेत मेहंदी. बाबा थांबा, त्यांना रेकॉर्ड माहिती असेल ना. हा दादा, सकाळपासून किती मेहंदी, किती वाजता आलेत तुम्ही सांगा पहिले इथं? 9 वाजता आलेत. मग 9 वाजल्यापासून किती मेहंद्या काढल्यात तुम्ही? 30. हां बघा, त्यांनी परफेक्ट आकडा सांगितला. 30 जणींच्या मेहंद्या काढल्यात आत्तापर्यंतही. हां, हे बघा, यांचे तर फुल काढले ना. दाखवा मेहंदी दाखवा. हे बघा, आता रंगल ती रंगल अजून. हाय, दिशा आहे ना. हां, दिशाची पण काढली. काय दिशा? ग्रीशा. जी फॉर ग्रीशा. ओके. हाय हाय तरी कर, लास्टच काय. जेवढ्या करवल्या बसतील तेवढ्यांची मेहंदी काढशील तू. असं आहे काय? आणि सर्व पेमेंट आपला मेन घरातलेच करतील काय? अरे बापा ना, परिवारातर्फे आहे सगळा. इकडं अशी बसाची अरेंजमेंट केलेली आहे. भाऊ आहे इकडं बघा. नमस्कार. गडबडीत आहेत सर्वजण. झाले ना तयारी? हां, चेहऱ्यावर ना समजते तुमच्या काय तयारी फुल जोशात असणार आहे. बघा, आणि भाऊ आहे. काय चाललंय गडबड, नुसता कानाला फोनच लावून नाहीस. आमच्याकडे लक्षात नाही देत. बिझी आहे. ओके, झाली ना सगळं ते? ओके. आणि आपलं मंडप बाजूलाच आहे काय?
नाही हा आर्टिस्टच आहे ग्राउंडवरती? आणि ग्राउंडवर आहे पूर्ण ओके, मी बघतो ते लग्नाच्या दिवशी आपण दाखवू. बाकी सर्व झालं ना तयार? बाकी रेडी आहे. ओके चालेल. इकडं मामी सुद्धा आहे. नमस्कार. आपल्यासोबत 4 दिवस असणार आहेत ना इकडंच, आणि साखरपुड्याला पण होतात पण दिसलात नाही मला. नंतर आपल्याला समजला काय मामी सुद्धा इकडे होती. आता कुठली भाजी चालू आहे आज? संगीतसाठी काय? संगीतसाठी काय काय असणार आहे जेवणामध्ये? हां हां, पूर्ण व्हेज ना? मिरची पापड आणि भजी पूर्ण व्हेज असणार आहे. तर खाऊया आज भाजी. चला भेटत राहता 4 दिवस. मेहंदी घेऊन आले ते आपल्या भाऊंकडून आणि स्वीट आणलेत बघा मजबूत. त्याच्यातलं मी आता खाल्लेत बरेच. हे बघा मेकअप टीम पण हजर झालेले आहे संगीतसाठी. ताईचा लुक का अजून करवल्यांचा पण लुक आहे? फक्त ताईच्या लुकसाठी आल्यात का कोणत्या लुकसाठी आल्यात? फक्त ताईच्या लुकसाठी 4 जण आलात. म्हणजे काय काय करणार आहात तुम्ही? क्विक एकदम मेकअप हेअरस्टाईल. दादा सुद्धा आहे. दादा नाव आपला? जतीन पाटील. ओके, कुठले आहेत तुम्ही? भिवंडी. भिवंडी सर्व? हा सर्व. हा हे मेकअप आर्टिस्ट. आणि नंतर हेअर आर्टिस्ट. आणि तुम्ही? बरं आहे. ओके थँक्यू. आता तुम्ही तुमचे चालू करू शकता ना मेकअप? आम्ही इथेच आहे. 4 दिवस आम्ही इथेच आहेत. 4 दिवस तुम्ही इकडे जात, मग भेटत राहू आपण. ठीक आहे, डेफिनेटली आम्हाला व्हिडिओ मध्ये घेत जा. नक्की नक्की. फेमस करा. ऑलरेडी तुम्ही फेमस असाल म्हणून तुम्ही इकडे आलात. ओके. आणि इकडं इथं मेन करवल्यासाठी आलात काय? हां बाई, ती काढलीस. आणि फोटो द्याल तशी काढतात काय? अरे बाबा, विषय खोल आहे यांचा. या करवलीचं नाव काय? वेदिका. वेदिका. आज संगीतला काय डान्स वगैरे आहे? आहे. ओके, फुल जोरात आहे ना सगळा? हो, जोरा नाही सगळा. अर्धे गेल्यान मेकअप करायला. अर्ध्या मेकअप त्यांची मेहंदी काढून झाली असेल. हा, स्नेहा बियाची झाली असेल ना मेहंदी हा, काढून. झाली. तू एवढं लेट का केलास मग? मी आता काय सांगू. असू दे, पण लवकर या तयारी करून. हा, आता बघा स्वतः शेड बसल्यात मेहंदी काढण्यासाठी. किती आकडा झाला भाई? 40. आधी सांगायचं ना आई, काय मेहंदी काढायला एवढी माणसं ठेवली, बायकोला घेऊन आलो असतो. अरे देवा. मग फोन करा. महिका पण आले प्रतीक्षाताईच्या संगीतसाठी. ना डान्स करणार आहे का नाही ती? करल ना? करशील ना? करशील ना? हा हा करल. प्रतीक्षाताईचा मेहंदीचा लुक बघताय तुम्ही. फुल आहे बघा, खूप छान झालेला आहे. कशी आहे मेहंदी? हे बघा सुंदर. भाऊंचं नाव वगैरे काढलंच नाही तू? काढलंय. कुठं लपवला असशील ना? ते फक्त भाऊनच दाखवशील. हे बघा काढलंय भाऊंचं नाव. ओके, खूप छान दिसतेस ताई. आता सध्या मनामध्ये काय चाललंय? काय नाही. भीती वाटते थोडीफार. भीती वाटते? अरे घाबरतेस का? तू घाबरलास तर आमचा कसा गावाचा? ठीक आहे ताई, खूप छान मस्त. आता संगीत असणार आहे ना? तू डान्स नाही घेतला ऐकला मी. मला नाही नाचता. अरे बाबा, तू थोडा तरी 1 सेकंडचा म्हणजे 1 मिनिटाचा तरी घ्यायला पाहिजे तसाच बघू आयत्यावर. मांडव डान्स आपला. ओके ताई, कशी दिसते? हो तेच आहे. मस्त मस्त ताई. आणि शुभेच्छा माझ्याकडून तुला. थँक्यू. या बाजूला बघा ताईचा फोटोशूट चालू आहे.
आणि या साईडला ताईची मामी ना, मामी तिला जेवण घेऊन थांबले. एक टाइम तिचा उपास आहे काय? आणि तुम्ही आता भरवणार काय तिला? ओके. आणि नंतर तिचा सेकंड लुक पण आहे संगीतचा. इकडे बघू दे आता प्रतीक्षा ताईची कोण आहे? मामी. मगाशी मोठी मामी होती का छोटी मामी होती? मोठी मामी होती, आता छोटी मामी आलेली आहे. हा बघा, मामी भाषेचा इकडं प्रेम पाहायला भेटते आपल्याला. भाई तुम्ही दमताव बिमताव का नाही? किती झाला आकडा? 50च्या जवळपास झालेला आहे. फायनल आकडा काहीतरी आपल्याला नंतर पाहायला भेटेल. इकडं ताई सुद्धा आहे. ताई छान झाले मेहंदी. इकडे सुद्धा आहेत बघा ताई सर. सर्वांची अलग अलग मेहंदी वाढतात ते. कोण कोण आहे? अरे भाई प्रतीक्षा ताईच्या करवल्यांचा ठाट काय अलगच आहे. इकडे बघा जरा. ए हाय करा काय यार, तुम्ही चालल्यात लगेच. हा पाहिजेच एवढं एंट्रा मारा. बघू दे एक मिनिट भावा. हा त्यांना जवळून दाखवते बघा. साखरपुड्यात आपण यांना सर्वांना भेटलो होतो. यांचा आजचा संगीतचा लुक आहे ना. हा संगीतचा लुक आहे. मेहंदी कोणी? तू मेहंदी नाही काढलीस? उद्या काढू. उद्या काढशील. ओके. छकुली हाय. तुझं नाव समजलं मला. बघा सर्वजणी आलेले आहेत. कडक एंट्री मारलेले. हा बघा ताईचा संगीतचा लुक मस्त. ओके संगीतला सुरुवात करू ना. पहिले चुडा भरायला लागेल ना. ओके चलो. प्रतीक्षा ताईची काकी आपल्या समोर. काकी नाव आपला? भारती शशिकांत मुंगाजे. भारती काकी आपल्या समोर आहे. आणि काकी आपण आपल्यामध्ये नेहमी हल्दीच्या दिवशी आपण चुडा भरत असतो ना, तर आपण आजच का चुडा भरतोय? कारण की उद्या मंगळवार आहे. हा मंगळवारी चुरा नाही भरत. देवीला चुरा भरतात म्हणून नवरीला चुरा नाही भरत आपल्याकडे. आपल्याकडे. हा आणि हळद पण 10ची आहे. हळदीच्या दिवशी भरता नाही येणार ना तेवढ्या लवकर. आणि सगळे कार्यक्रम एक सोबत येईल, मग घाई होईल. हा, म्हणजे घाई जाम कार्यक्रम आहेत ना हल्दीच्या दिवशी आपले. कार्यक्रम आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आज चुरा भरत लावलाय. ओके काकी. काकीची स्माईल बघा. थँक्यू काकी. हे बघा. हा मस्त मस्त एकदम दिसतंय. छान दिसतंय. सगळ्यांना हाय करा. फॉरेनशी आलोय. हाय करा. मित्रांनो हे बघा असा स्टेज साकारलेला आहे आपल्या संगीतच्या डान्ससाठी सर्वजण. आणि हे बघा आपल्या संगीतचा मेन आकर्षण आहे बघा. सर्व करवल्या थाटामाटत आहेत सगळ्या. त्यांचे भरपूर लूक बघायला भेटतील आपल्याला. आणि इकडे सर्व पब्लिक बसेल. मोठा मंडप आहे बघा इकडं. चला आता ते गाणी सांगायला गेलेले आहेत. बघूया.
अरे लाईटीचा मोबाईलवर काही इफेक्ट नाही होणार ना, तो त्याची भीती वाटते लेन्सला. संगीतच्या दिवशी आदितीचा बर्थडे आहे आपल्याकडून, तिला भरपूर विशेष वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. 15 वर्षाची झाली ती. हाईट बघा काय आहे तिची ना, हे बघा सर्वजणी आहेत. हाय करा, हाय हाय. संगीतला पब्लिक जमा होत चाललेली आहे आपली. पूर्ण फॅमिली कंप्लीट झालेलं आहे. आई नुसती आज धावपलीतच आहे. हा हे बघा सर्वजण. आता संगीतला सुरुवात करूया आपण ना. ओके चलो. पहिला ज्या छोटींचा डान्स असणार आहे. आजचा हा क्षण माझ्या आयुष्यातील अतिशय खास आहे. या आनंदाच्या क्षणी माझ्या मनात सर्वात जे चेहरे येतात ते म्हणजे माझे आई बाबा, माझी बहीण आणि माझा भाऊ. आई, तू माझी पहिली मैत्रीण आहेस. माझ्या प्रत्येक आनंदात, प्रत्येक दुःखात तू माझी पाठीशी उभी राहिलीस. तुझ्या प्रेमामुळे आणि संस्कारामुळे आज मी इथे आत्मविश्वासाने उभी आहे. मम्मी, तुने जसं घर सांभाळलंस, आम्हांना सांभाळलंस, त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही. तू माझ्यासाठी सुखाचा जो पल आहेस. तुझ्या प्रेमाचं मोल कोण लावू शकत नाही, कारण तू अमूल्य आहेस. सर्व बोलतात की मुली वडिलांच्या लाडक्या असतात. खरंच तर बोलतात. मी आजपर्यंत जे काही मागितले ते तुम्ही मला सर्व काही दिलं आहे. जसे की काही खेळणं असो किंवा शिक्षणासाठी असो, तुम्ही सर्व माझी हौस पूर्ण केली आहे. तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही बघितले, पण तुम्ही कधी हिंमत नाही हरवली. तुम्ही नेहमी तुमच्या मुलांसाठी एक मिसाईल कायम केलेली आहे. बाबा, तू माझा आधारस्तंभ आहेस. कमी बोलून जास्त शिकवण देणारा, नेहमी माझ्या सुरक्षतेची काळजी घेणारा माझा हिरो. माझ्यावर विश्वास ठेवून मला स्वप्न पाहायला शिकवलंस. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माझी मोठी बहीण. दीदी, तू माझ्यासाठी आईसारखीच आहेस आणि तुझे माझ्यावरचे प्रेम निस्वार्थ आहे. लहानपणी आईने माझ्यावर रागवल्यावर मला वाचवणारी माझी दीदी, तू नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिलीस. तुझ्या भांडण्यात ही एक माया आहे. लहानपणापासून सावलीसारखा सोबत राहिलास. आता सासरी जाताना तुझी खूप आठवण येईल. तू फक्त भाऊ नाहीस, माझा सर्वात चांगला मित्र आहेस. प्रत्येक वळणावर तुझी साथ आणि प्रेम असंच राहू दे. भाऊ म्हणजे फक्त नावाचे नाते नाही, तर सुख दुःखात सोबत असणारा विश्वास आहे. आता माझी काळजी घेण्याची जबाबदारी तुला दूर राहून पार पाडावी लागेल. तुमच्यासोबत ज्या माझ्या आठवणी आहेत त्या खूप खास आहेत. या घराच्या भीतीने माझं हसणं आणि रडणं दोन्ही पाहिलं आहे. आता तू मम्मी पप्पाची जबाबदारी तुझी आहे, त्यांना सांभाळायची. आजचा हा क्षण माझ्या आयुष्यातील अतिशय खास आहे. या आनंदाच्या क्षणी माझ्या मनात सर्वात जे चेहरे येतात ते म्हणजे माझे आई बाबा, माझी बहीण आणि माझा भाऊ. आई, तू माझी सरप्राईज आहे काहीतरी पतुताईसाठी, बघूया. आणि प्रतीक्षा जन्म झाल्यानंतर पहिल्यांदा मी उचलली तिला, घरी घेऊन आली. नंतर ती सासरी गेली स्वप्ना मुलीला घ्यायची. पण प्रत्यक्ष आमची फुल अगदी म्हणजे एकदम गरीब मुलगी आहे आणि शांत मुलगी आहे. आणि ती व्यवस्थित वागण्यात कशाच फरक नाही पडला. तिच्या एकदम हुशार झाली आणि सगळ्या गोष्टी तिला कुठल्या शिकवायला लागल्या नाही. व्यवस्थित राहते, व्यवस्थित वागण्यात चांगला आहे तिचा. त्याबद्दल जास्त गुणी आहे मुलगी. आम्हाला जास्त आवडली ती मुलगी. प्रतीक्षा मामाकडे यायची, मामाकडे मस्ती मान करायची मामांच्या बरोबर. आणि मामांची खूप लाडकी होती ती. संजय मामाची लाडकी होती, राकेश मामाची लाडकी होती. यायची पण खाणार नाही काय घरामध्ये, घरची जेवू बिवून येणार ना. मग इथं आल्यानंतर एक चहा प्यायची फक्त, दुसरं काही खाला नाही तिने. झोपायला यायची, पोरी सगळ्या जमा झाल्या का सगळ्यांची जाऊन झोपायला यायची. झोपी सकाळी उठली का आंघोलीला घरी जाणार, इथं नाही आंघोळ करणार, घरी जाणार आंघोलीला. पण सगळी खुश होती माणसं, तिकडची पण खुश इकडची पण खुश.
आणि आता सासरची पण खुश आहे, काय टेन्शन नाही तेवढं. प्रतीक्षा तुझ्या लग्नाची खूप खूप शुभेच्छा. काय पतू, खरोखरच आमची पतू ज्या वेळेला जन्माला आली त्या वेळेला मी आशामध्ये होतो का मला मुलगा जन्माला येईल, पण त्या टायमाला दिव्याच्या पाठीवर प्रतीक्षा जन्माला आली. आणि जन्माला आल्यानंतर मी मनाने ठरलं राहू दे बरं, 2च मुली असल्या तरी चालतील, आपला समाधान झाला. म्हणून ज्या वेळेला प्रतीक्षा जन्माला आल्यानंतर ती लहानाची मोठी होत होत गेली तेव्हा आम्ही तिला शाळेत टाकली. शाळेत दुखवलं नाही का पप्पा मला या पाहिजे, मला त्या पाहिजे, असं कधीच तिने केलं नाही. खरोखरच माझ्या ज्या दोन्ही मुली अशा शिकल्या का शिक्षणापासून जी परिस्थिती आमची होती ती फार गरीब परिस्थिती होती. शिक्षण देताना मी कपडे वगैरे असे साध्या पद्धतीने घ्यायचो, पण कधी माझ्यावर हट्ट तिने केला नाही का पप्पा मला असा कपडा पाहिजे, मला तसा कपडा पाहिजे, कधीच नाही. आजपर्यंत एवढी लहानाची मोठी झाली, आता तिचं जवळ लग्न जमलेलं आहे, तरी पप्पा कधी तिने हक्क केलेला नाही. ती म्हणजे माझ्या मुलासारखी आहे. जसं मुलगा घर सांभाळतो तशी आजपर्यंत तिने जे वयाच्या 10वी पासून तर BCom होईपर्यंत तिने मला मुलगा म्हणूनच समजून पप्पाचं काम तिने केलेलं आहे. कधी वाटेल तेव्हा मला पप्पा असं झालं पाहिजे, पप्पा तसं झालं पाहिजे. खरोखरच पतूचा ज्या वेळी लग्न जमला तेव्हापासून मला जरा दुःख पण वाटतो का आज माझी लहानाची मुलगी बाहेर चालली आणि बाहेर जात असताना मला घर खऱ्या अर्थानं रिकामा झाल्यासारखा वाटतोय. कारण पत्तूशिवाय मला एकही क्षण पत्तूच्या विचारानं जात नाही. पत्तू कुठे आहेस, पत्तू काय करतोस, पप्पा कुठे आहेस, मला सारखी बोलतो. तर वारंवार मला पत्तूची आठवण येईल. पत्तू तर जसं लग्नाचा मोसम जवळ आला, म्हणजे आज मेहंदी आहे, उद्या सून आहे, परवा हळद आहे, जसा दिवस असा तशी माझी तब्येत सुद्धा डाऊन होत चालली. कारण जशी माझी मुलगी घरातून निघाल तसं मला अतिशय आता वाईट वाटत चाललाय. म्हणून माझी तब्येत आता जसा खसतो मी खचणार नाही. पतूचं लग्न मला माझ्या इच्छेप्रमाणे करायचं आहे का न भूतो न भविष्य, असं माझ्या मनाची इच्छा आहे. ती इच्छा मी पूर्ण करणार आहे. कधी मी मुलींना सांगितलं नाही का मी असं करीन, मी तसं करीन. परंतु आज जशी माझी पत्तू लग्नाची आज मेहंदीला सकाळपासून निघाल्यापासून मी अतिशय म्हणजे याद राहिलो, भामावून गेलो. आजच्या दिवस माझी मुलगी घरी आहे, उद्या माझी मुलगी घरी आहे, परवा घरातून निघून जाईल असं मला वाटतं. तुम्हाला खरोखर दुःख शॉक लागला. लग्न सोन्याची वाट जो बघत असतो तो योगायोग आज चांगल्या प्रकारे आलेला आहे. आम्हाला चांगला स्थळ भेटलेला आहे, आम्हाला चांगला जावई बापू भेटलेला आहे. आमच्या मनाची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झालेली आहे. म्हणून मी धूमधडाक्यामध्ये पतूताईचं लग्न करणार आहे. काय बदो, मी प्रत्यक्षाचा मोठा मामा. ती लहानपणापासून गोड स्वभावाची आहे. प्रत्येक वेळेला कधी काही प्रॉब्लेम झालं का मामा करत येतो. आणि प्रत्यक्षाचं सांगायचं तात्पर्य म्हणजे आता लग्न आलं, लग्नामध्ये एवढी आता आमची धावपळ चालू आहे का आम्हाला आता वेळ पण भेटत नाही का तिच्या लग्नामध्ये हे करू का ते करू, काही असं दिवस कसं निघून जातो हेच कळत नाही. पाहुणी राहिलेली आहे, आता पाहुणीच बोलायला लागेल. बघूया आता लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आता आपण किती धुमाल करायची, किती काय मस्त मजा मस्ती करायची, आनंदात तिचा कार्यक्रम सोहळा खूप छान मजेमध्ये पार पाडायचा आहे. परीक्षेला लग्नाच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तिला तिचं जीवनसाथी खूप चांगलं मिळालं, असेच आनंदी आणि भरभराटीचे तिला दिवस होते, सुख समृद्धीचे दिवस होते. हेच मामाकडून शुभेच्छा. प्रतीक्षा माझी छोटी भाची आहे, म्हणजे 2 नंबरची. छोटी म्हणजे 2 नंबरची. मोठ्या बहिणीचं लग्न झालं, पण माझं लग्न झाल्यापासून ती माझ्या म्हणजे मी तिला लहानाची मोठी होताना बघितली माझ्या डोळ्यासमोर. आणि मोठ्या भाचीच्या पेक्षा तिचा सहवास जास्त लागलाय.
ती सतत आमच्या बरोबर असायची. म्हणजे कुठे जायचं असला प्रतीक्षा चल आमच्या सोबत, ती यायची. आमच्या मुलांच्या सोबत सतत असते, भाच्यांच्या सोबत असते. सर्व भाच्या एकत्र असतात आणि एवढी मजा करतात प्रत्येक कार्यक्रमाला. कारण ती मोठी बहीण म्हणून सर्वांचा सांभाळ पण करतो आणि ती स्वतःशी सांभाळून पण घेतो आणि सगळ्यांच्या पाठीशी पण उभी राहतो. तर तिचे आता लग्न होणार आहे, त्यामुळे तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. माझी भाची आहे, तिचं आता लग्न जमलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला दुःखही वाटतं आणि आनंदही वाटतं. प्रतीक्षा ही नेहमी म्हणजे आम्हाला मुलीप्रमाणेच वागणूक दिली तिने. कधी अशी भाची म्हणून आमच्याशी वागली नाही ती. आणि कुठे जायचं असलं तरी ती, आम्ही फोन केला तरी कधी नाही बोलली, लगेच आम्हाला घेऊन जाणार कुठे जायचं असलं तरी. आमच्या मुलांना पण ती म्हणजे अशी स्वतःच्या भावा बहिणीप्रमाणे असं वागणूक दिली तिने. कुठे जायचं असलं तरी मुलांना आमच्या ती सोबत घेऊन जाते. स्वभाव खूप छान आहे, एकदम शांत निर्मळ मनाची आहे ती. कधी ती म्हणजे असं मनामध्ये तिचे असं हे नाही की ही मामी आहे किंवा ही मामीची मुलगी आहे की असं म्हणजे परकेपणाचा भाव कधी तिने दाखवलं नाही. आमच्या घरात पत्तू भाचीचं लग्न ठरलंय आणि लग्न म्हटलं तर समाजाचा तो नियमच आहे की मुलगी एकदा वयात आली की तिचं लग्न करावंच लागतं. आता आमच्या घरात जवळजवळ 24-25 मुली आहेत. त्यातून एक मोठी दिव्या, तिचं लग्न झालंय आणि ही दुसरी प्रतीक्षा. आता ती वयात आली, तिचं सुद्धा लग्न होणार. दुःख या गोष्टीचं वाटते की एवढ्या मुलीतून आता ती सुद्धा जाणार, पण आनंद ही तितकंच आहे की तिच्या आता 2 हाताचे 4 हात होणार. आम्हाला सुद्धा नवीन जावई मिळणार. हा एक खूप म्हणजे आनंदाचा क्षण आहे. आणि पत्तूच्या बद्दल बोलायचं झालं तर तिचा स्वभाव म्हणजे एक नंबर. कधीही ती मोठ्या आवाजाने बोलली नाही. कुठलाही विषय असू दे, एकदम शांत स्वभावाने. आणि घरात तिनेच सवय लावली की मोठ्यांना हो जाऊ करायला. आम्हाला सुद्धा ती, आम्ही मामी असून आम्हाला मामी घ्या द्या म्हणजे ती रिस्पेक्ट. आणि तिच्या स्वभावाने बाकीच्या ज्या सगळ्या मुली आहेत त्या तिच्याकडून शिकल्या. आणि मी माझ्या मुलीबद्दल सांगते की प्रतीक्षाचा स्वभाव धरून माझी मुलगी नम्रपणे एकदम समोरच्या समोर मोठ्यांसमोर कसं वागायचं, कसं बोलायचं ती प्रतीक्षाकडून शिकले. खूप शांत स्वभावाची आहे, खूप गोड आहे. आणि 4 व्हीलर कार शिकायला ट्रेनिंगसाठी गेलेलो तर मला थोडी भीती वाटत होती, पण ती एवढी धीट की तिने मला म्हणजे थोडं प्रोत्साहन देऊन बोलली, मामी घाबरू नका, काही होणार नाही, बघा तुम्ही. मला ही एक गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल का हा सर्व जो सरप्राईज होता, सर्वांचे मनातले जे भाव होते ते तुम्ही तुमच्या ग्रुपनेच काढले असतील ना? पण अजून झाले नाही कारण मावशी इमोशनल झाली मामी आणि गाणी पण आहेत ना वेल होईना आणि खूप मोठी व्हिडिओ आहे म्हणून आम्ही असे 5-5 मध्ये कन्वर्ट करून लावतो. ओके, बरोबर आहे ते. पण मस्त वाटला. बघा सर्वजण आहेत, 20-25 जणी आहेत त्या ना. पूर्ण किती ग्रुप मोठा आहे ना. तर चला मित्रांनो, हा व्लॉग मी इथंच एंड करणार आहे कारण का संगीतचा व्लॉग पुढच्या व्लॉगमध्ये येणार आहे. कारण का व्लॉग मोठा होत होता, खूप धमाल केलं आहे संगीतला देखील. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण का पुढच्या व्लॉगमध्ये संगीतचा व्लॉग येणार आहे. ठीक आहे, मजा गेले फुल. तुम्हाला थोडीशी आठवण म्हणून दाखवेन की पुढच्या व्लॉगमध्ये काय होणार आहे. बाय बाय, काळजी घ्या.